आपण पाहताय महाधुरळा. सणासुदीचा आनंद राहो अखंड. पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महापालिकेच्या सभेत सत्ताधारी आघाडीतील दोन नेत्यामध्ये आज एकमेकांना आव्हान देण्यात आलं. मराठ्यांची औलाद हाय असं म्हणत असताना दुसरीकडनं चौकात चला दाखवतो असं म्हणत शड्डूही मारला गेला. यामुळं कोल्हापूर महापालिकेत आता गटनेतेच एकमेकांना भिडल्यामुळे विरोधी महाविकास आघाडी राहिला बाजूला, पण सत्ताधारी पक्षातीलच नेते आता एकमेकांना दाखवण्याची चॅलेंज देत असल्यामुळं सभेतील वातावरण एकदम गरम झालं. कोल्हापूर महापालिकेच्या सभेत पाणी प्रश्नावरून चर्चा सुरू होती. आदिल फरास जे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत ते आणि शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यात चकमक झाली पाणी प्रश्नावरून. त्यामुळं बोलायला संधी कोणाला यावरून वाद सुरू झाला. या वादात दोन्हीकडून अनेक नगरसेवक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, पण संतप्त झालेल्या आदिल फरास यांनी आपण पहिल्यांदा निवडून आलो नाहोत तर ही तिसरी पिढी आहे असं म्हणत चौकात चला दाखवतो असं म्हणत त्यांनी थेट शड्डू मारला. पण दुसरीकडनं मराठ्यांची औलाद हाय सोडत नाही असं म्हणत शारंगधर देशमुख यांनीही थेट चॅलेंज दिलं. यामुळे या दोघांच्यातला वाद विकोपाला गेला. अनेक सदस्यांनी हा वाद मिटवायचा प्रयत्न केला. विजय जाधव याशिवाय सभापती विशाल शिराळे यांच्यासह अनेकांनी या दोघांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण या दोघांच्यातला वाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला. अखेर महापौरांनी यामध्ये मध्यस्थी करत दोघांनाही शांत केलं. नेमकं या सभेत काय झालं पहा. तीन पिढ्या काम केले. कुठल्या बाहेर जिल्ह्यात राज्य करत आहे. या बातमीमध्ये जन्माला दिसत आहे तर आमचं पाणी प्रश्न आहे. माझं हे मत आहे, जर पुरी महोदय
नाही आहे तुम्हाला सगळ्यांना. सगळ्या समाजामध्ये महिला आहेत आणि उद्या पाडवा आहे, लेडीजला लवकर देतात. एकेका विषयाला फक्त 2 मिनिटं दिली जाते. त्याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. आणि आता जेंट्स कुणी बोलणार नाही. जे लेडीजमध्ये तुम्ही पहिला विषय होता या विषयावरती एकच सांगितलंय, भारती साहेब तुम्ही सगळ्या पाण्याचे प्रश्न सगळ्या कोल्हापूरमध्ये पाणी ऐकणं. बघा इथं लोकांचं काय चाललंय ते. फार गंभीर विषय आहे. एकावेळी पाणी वापरून सगळं पाणी बोलायचं नाही कुणी. या ठरावावरती परत चर्चा होईल, त्याचा अभ्यास होईल. कुणी कनेक्शन असेल तर पाणी दिलं जाईल. दोन विषय वेगळे सांगितले त्या लाईनचा आणि याच्याला काही संबंध नाही आहे. आज आम्हाला आमचं द्यायला नाही, आम्हाला पाणी करायला आहे. ती लोक परस्पर सोडून घ्यायला विषय वेगवेगळे तुम्ही नवीन कनेक्शन